शपथ. शिवबांनी शपथ घेतली स्वराज्याची, शपथ घेतली स्वराज्याच्या बांधणीची. यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यात तू आम्हास यश द्यावे. हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. रायरेश्वरासमोर शपथ घेतली आणि स्वराज्याची गोडदोड सुरू झाली. तोरणा किल्ला देऊन स्वराज्याचे तोरण बांधले. पुढे मुरुंब देवाचा डोंगर, कुवारी गड, सुभान मंगल, कोंढाणा, शिरवळचा किल्ला, पुरंदर आणि 12 मावळ स्वतंत्र झाला. पुढे राजांनी पराक्रमाने जावळी देखील घेतली. शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भाल्यांना फुटला घाम. याला कोण घालील यस्सेने दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. हम त्यानं विडा उचलला. नवतेचं अफजल खाने, नवतेचं अफजल खाने जिथं जागता जन्म सैताने. कान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. शिवबाचं काही खरं नाही. इकडे निजाम, तिकडे मोगल, पलीकडे इंग्रज. जो तो हेच बोलू लागला, महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्यासमोर आपलं टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जा. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा मासाहेब, आपला पुत्र आणि मराठी मुलखाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परत. अशा वाघिणीचा गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात नेहमी भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता. आणि अशा शामियान्यात सय्यदांना त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती. राजाला पाहून खान म्हणतो कसा,
त्यानंतर महाराजांनी स्वराज्य वाढीची मोहीमच हाती घेतली. पाता पाता पन्हाळ्यापर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला. कोकणही ताब्यात घेतले. सर्वत्र फक्त विजयच विजय दिसू लागला. हिंदवी स्वराज्य वाढू लागले.